ब्राह्मण समाजाचा परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापना झाल्यास 15 ऑगस्ट रोजी गांधी चमन उपोषणाला बसणार. संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक दीपक रणनवरे यांचा इशारा. जालना. ब्राह्मण समाजाचा परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या मागणीसाठी संघर्ष समिती समन्वयक दीपक रणनवरे 28 नोव्हेंबरला उपोषणाला बसले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी अधिवेशनामध्ये परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करू असं आश्वासन पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले होते. उपोषण स्थगित करण्यात आले. मात्र लोकसभा निवडणूक पार पडली तरी अजूनही परशुराम विकास महामंडळ स्थापन झालं नाही. परशुराम आर्थिक महामंडळ स्थापन न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी गांधी चमन इथं उपोषणाला बसणार असल्याचा इशारा संघर्ष समितीचे समन्वयक दीपक रणनवरे यांनी आज दिनांक 15 जून रोजी रात्री 8:30 दिलाय. समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीनं जालना येथे 28 नोव्हेंबरला या ठिकाणी मी स्वतः दीपक रणनवरे आमरण उपोषण केलं व या उपोषणाची दखल घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब तसेच जिल्हाधिकारी साहेबांनी हे उपोषण सोडलं आणि त्याच्यानंतर 14 डिसेंबर रोजी नागपूर येथे आमची मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व यांच्यासह सर्व मंत्री या ठिकाणी होते. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमचं आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुमचं महामंडळ आम्ही डिक्लेअर करू. तरी पण अद्यापही लोकसभेची आचारसंहिता संपली असून ब्राह्मण समाजाला जाणून बुजून हे लोक नाकारत आहेत, म्हणून असा समाजामध्ये गैरसमज झालेला आहे. हे नाकारता येत नाही. मी आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना विनंती करतो की लवकरात लवकर परशुराम आर्थिक विकास महामंडळ द्यावं, अन्यथा परत एकदा मला उपोषणाचीच आपल्याला भाषा कळती काय की असं मला वाटतं. म्हणून 15 ऑगस्टच्या दिवशी गांधी चमन येथे आम्ही परत संघर्ष समितीच्या वतीनं उपोषण करणार आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो. परंतु शासनाला मी विनंती करतो की उपोषण करणं अतिशय अवघड आहे. उपोषणाची वेळ आपण येऊ देऊ नये, अन्यथा समाजामध्ये वेगळा विचार करण्यात तरीही बैठका वेगवेगळ्या ठिकाणी चालू आहेत. म्हणून आपल्याला विनंती की लवकरात लवकर महामंडळ व अन्य मागण्या लवकरात लवकर द्याव्या.